नमस्कार, मी यामिनी दळवी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण एक मोठी बातमी जाणून घेणार आहोत, कारण उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. धनखड यांनी राजीनामा दिलाय आणि त्यांच्या राजीनाम्याच्या नंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण यासाठी ही निवडीची प्रक्रिया केली जाईल. 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतात. इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार देण्यात येणार का हे बघणं सुद्धा यावेळेला महत्त्वाचं असणार आहे. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. सोमेश, 9 सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे. कशी नेमकी ही प्रक्रिया असणार आहे? नक्कीच आता लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचेही मिळून एकूण 782 खासदार इतकी स्ट्रेंथ ही सध्या असणारे मतदारांची. आणि त्यापैकी जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये भाजपकडे म्हणजेच एनडीएकडे 293 खासदार आहेत, त्यामुळे 293 मतं त्यांच्याकडे आहेत. तर उर्वरित 240 मतं ही इंडियाकडे आहेत सध्या, असं पाहिलं पाहिजे. त्यासोबत जर आपण विचार केला तर 130 मतं राज्यसभेतल्या एकूण मतदारांपैकी 130 मतं ही एनडीएकडे सध्या आहेत. तर अशा पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने जर मतदान केलं तर इंडिया आघाडीला जो 234 खासदारांचा थेट पाठिंबा आहे लोकसभेमधल्या, तर या 234 खासदारांनी लोकसभेतले आणि त्यासोबत राज्यसभेतले 79 असे मिळून हे इंडिया आघाडीची एकूण मतं ही 234 अधिक 79 म्हणजे साधारणपणे 325च्या आसपास आहेत. आणि दुसऱ्या बाजूला उर्वरित सगळी मतं ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए सोबत असणार आहेत. त्यामुळे एनडीएकडून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारासाठी तसा निवडणुकीचा रस्ता आणि उपराष्ट्रपती पदाचा रस्ता सोपा आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला गेला तरी सुद्धा जी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते ही सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीमने निवडणूक होते, ज्याला आपण एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणतो. आणि त्या मतदान पद्धतीनुसार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ज्या एक सर्वानुमते उपराष्ट्रपती निवडले जावेत त्या अनुषंगाने जेव्हा मतदान होतं तर त्यानुसार जर आपण विचार केला तर नक्कीच जे कोणी उमेदवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून दिले जातील एनडीएकडून ते उपराष्ट्रपती होतील, यात कोणतीही शंका नाहीये. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एक संधी किंवा एक लिटमस टेस्ट असणार आहे एनडीए साठी सुद्धा आणि इंडिया आघाडी साठी सुद्धा, की त्या दोघांच्या सोबत किती खासदार आहेत आणि विशेष म्हणजे इंडिया आघाडीचे जे एकूण खासदार आहेत तितके खासदार हे त्यांच्या सोबत राहतील का, तितकी मतं ही त्यांच्या उमेदवाराला पहिल्या राऊंडमध्ये तरी मिळतील का, आणि दुसऱ्या बाजूला एनडीए आपली जितकी संख्या आहे त्यापेक्षा जास्तीची मतं मिळवू शकेल का, किंवा त्यांची काही संख्या कमी होते का. तर या दृष्टीने एक प्रकारे राजकीय संख्याबळाचं प्रदर्शनही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुळे मांडलं जाणार आहे. अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी. तर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी ही निवडणूक होणार आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या नंतर आता ही निवडणूक होतेय. 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. पुढची धक्कादायक बातमी आहे बिहारच्या पाटण्यामधून, कारण पाटण्याच्या नागवा जानीपूर या भागामध्ये एका